श्री नवनाथ भक्ती सार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 38वा। या अध्यायाची फलश्रुती हिवताप, नवज्वर आणि इतर ताप नाहीसे होतील। श्री गणेशाय नमः। जय 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 व्यंकटरमणा, दयासागरा परिपूर्ण, भक्त दुःख भंजना। पुढे ग्रंथ बोलवी, मागील अध्यायी कथन। नागनाथा भेटला त्रिनंदन, विद्याभासे दीक्षा कारण। नाथपंथी मिरवला, उपरी मच्छिंद्राचे खेळून रळे। जिंकिला मच्छिंद्र तपोबळी, तव सिद्ध उत्पन्न करुणी मंडळी। शाबरी विद्या ओपिली, यावरी श्रोती पुढे कथन। पूर्वी दक्ष गृही वार्ता जान, निघाली विवाह योजना लक्षण। मंगल कार्याचे ते दवा, हिमालयाची आत्मजा। ती योजली मंगल काजा, तेव्हा देव दानव मानवा भोजा। पाचारण पाठविले, तेने करुणी दक्षागार। भरुणी निघाला सुरवर, मानवी दक्ष हरिहर। सभास्थानी बैसले, मंडळी ऐसी सर्वांसहित। बैसली असे पार्वती त्यात, मंगल कला करुणी मंडपात। मिरवत असे नोवरी, परिदे नोवरी स्वरूप खाणी। की चंद्रकला नक्षत्रगणी, झाली जैसी सौदामिनी। उजळपणा कराया, की सहस्र विद्युलतांचा पाळा। ऐक्यपणे झाला गोळा, सुरवरी गणमंडळा। चमकपणे शोभवी, की अर्क प्रत्यक्ष दीक्षा बाळ। सभासद मिरवे केवळ, तयांचे प्रतिबिंब व्योमी जळ। ब्रह्मांड कुंडी अर्क हा, ऐस्या परी लावण्यलता। सभेत मिरवे जगन्माता, हे स्वरूप देखुणी नाभिसुता। कामानळ दाटला, कामविरह चपळवंत। नेने विचार समयोजित, स्थान सोडून इंद्रियात। लिंगा माझी पातला, ते विधीचा विरह काम। अधीरपणी द्रवला उत्तम, मयी प्राप्त होता मनोधर्मे। संकोचला विधितो, बैसल्या खाईची करुणी। रेत रगडिले मही कारण, ते आगळे 60 सहस्र पूर्ण। भाग झाले रेताचे, ते साठवले जीवदशा। रेती झाल्या अपार प्रवेशा, 60 सहस्र ऋषी वेशे। वालखिल्य भागी मिरवले, परी एका आगळा होता भाग। तैसाची राहिला तेथे चांग, सेवक झाडी मही अंग। केर समानी मिसळला, उपरी सरता मंगळ नेम। केला होता लज्जा होम, केर आणि तयाचे भस्म। सेवक सांडिती सरितेत पडता सकळ मेळ। सर्व रेतांचा सांडुनी मळ, केर मग उगळूनी तळ। निर्मळपणी वर्तला, मग तो जळी ढळढळीत। तरुणी प्रवाही वाहत जात, तो वाहता अकस्मात। कुशवेष्टने आतुरला, ते जललहरीने नेते करून। कुशवेष्टित पडे जाऊन, तेथे लोटता बहुत दिन। कुशमुळ्यांनी वेष्टीला, या परी बहुता दिवशी। ईश्वराज्ञा अवतार क्रमासी, पिप्पलायन त्या रेतासी। नारायण संचरला परी कैसे रीती। रोही सावजे विपिनी असती। तो मेळ त्या कुशवेष्टी प्रती। उदक पाना पातला, त्यात रोहिणी ऋतुवंत। मूत्रस्रवरी प्रत्यक्ष रक्त, ते भेदुनी वीर्य व्यक्त। रेत वाढी लागले, कुशबेट गरम भुवन। तया माझी हे सगन, वाढी लागता खेदज विधान। कीटक न्याय करोनिया, अंडजचारत खेदज प्रकरण। ऐसी जीवा उत्पत्ती स्थाने, असो या विधाने करून। मूर्ती रचिली नवमास, देह वाढता सबळवंत। कुशमुळे झाले त्रुटीत, मग डाळपणी महिवरती। बाळदृष्टीशी ते आले, तो त्या ठाई अकस्मात। सत्यशिवा विप्र भागीरथीत, येऊन या दर्भानिमित्त। कुशवेष्टी विलोकी, तो विप्र असे परमसुशीळ। पुनितग्रामी तयाचे स्थळ, तेथे येता दृष्टीबाळ। पाहिलेसे ते दवा, देखील परी दैदिप्यमान। अर्क तेजे परमसगुण, की प्रत्यक्ष चंद्रकळा जिंकोन। आणिता झाला त्या ठाई, की अनंत मस्तकीचा मणी। विसरुणी गेला ते स्थानी, ऐसे भासले विप्रामणी। अति तेजस्वी चकचकाते, चित्ती म्हणे हे बाळ। कोणाचे आहे तेजपुंजाळ, की उर्वशी उदर कमळ। टाकून या गेली असे, की राजबीज मनमोहन। जळदेवती दृष्टी पाहून, आणिले मातीच्या सेजेहून। आपले स्थानी न्यावया, तरी याची पुन्हा माता। येऊन भेटेल कंदी आता, तरी परी प्रेमरहित लोभ ममता। टाकून ती गेलीसे, ऐसे तर्क वितर्क करीत। परी तो बाळांना लावी हस्त, कैसे न्यावे म्हणून मनात। पुढील अर्थ दिसेना, अति वितर्के भेदले मन। परिमोहे वेष्टिले पंचप्राण। चित्ती म्हणे कैसे सोडून, बाळा लागे जावे हो अवश्य। अरण्य कर्कश तीर भागीरथी, सावजे येते उदकाप्रती। दृष्टी पडता तयांची क्षिती, घात करतील बाळकाचा। ऐसे मोहे चित्ती जलपून, परिस्पर्श न करी भये करून। चित्ती म्हणे नेनो संधान, कैसे आहे कळेना।
ऐसे प्रकरणी शंकित मानस बाळानिकट उभा असे, परी स्वर्गीचे देव असते डोळस, देखते झाले तयांचे, बाळग करतेचे रुदन, हस्तपादांते नाचवून, ते स्वर्गी सुरवर पाहून, नमन करीती भावाने, म्हणते हा पिपलाय नारायण, आजी देखील तयाचे चरण, तरी आजीचा दिन परमसुदीन, कृतकृत्य झालो की, मग सर्वत्र करुणे जय जयकार, वर्षी ते झाले कुसुमभार, कुशवेचित कुसुमे अपार, खचून पडी येले, विप्रबाळाच्या अंगावरुणी कुसुमे अपरिमित काढुनी, टाके जरी कुसुमा लागुणी, परिणसरे म्हणून दचकला, चित्ती म्हणे कैसे बाळ प्रकरण, पिशाच करणी येते दिसून, अकस्मात येऊने कुसुम घन, कोणी कडुनी वर्षती, ऐसा भयस्थित होऊन चित्ती, पळू लागला नगरवाटी, कैसे दर्भ चरण संपुटी, अति कळूनी पळत असे, ते पाहुणे सूर समजती, गदगदा हास्य करीती, सत्य श्रव्यासी पळता म्हणती, उभा उभा पळू नको, ते सत्य श्रवे शब्द ऐकून, परम घाबरला पडे उलटून, चित्ती म्हणे पिशाचे ऊन, भक्षावया धावले, ढळढळीत भरले दोन प्रहर, खेळून निघाले महिवर, कैसे बाळक प्राणहर, पिशाचे कृत्य मिरवला, ऐसा वितर्क कल्पना आणून, पळत आहे श्वास सांडून, पडता माहिती उलटून, पुन्हा उठून पळत असे, सुरवर उभा उभा म्हणती, तो त्याते न दिसे क्षिती, परी शब्द सुस्वर होती, पिशाचे सत्य हे आहे, मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडूनी, नारद ते बोलती वचनी, स्वामी तुम्ही जाऊनी, सत्यश्रवा ते सुचवावे, हा परम भ्याड ब्राह्मण, सत्यवादी परिकरी पलायन, तरी त्याचा संशय छेदून, टाकुनी बाळ त्या देजे, ऐसे सुरवर कमलोद्भव सुता, बोलताची महाराज होई निगता, ब्रह्मविना घेऊनी हाता, महिवरीती उतरला, आपले स्वरूपाचा लोप करून, मानववेशी दिव्य ब्राह्मण, सत्यश्रवाचे पुढे जाऊन, उभा राहे मार्गात तो, सत्यश्रवा भयभीत, मार्गे पळता श्वास सांडित, पडत जडत मुनिजेत, येऊनी तेथे पोहोचला, प्राण झाला कासावीस, मुखीन निघे श्वासोश्वास, ते पाहुणे नारद त्यास, बोलता झाला महाराजा, म्हणे महाराजा किमर्ती, घाबरलसे काय पंथी, एरू म्हणे प्राणा होती, आज झाली होती की, दर्भानिमित्त गेलो सरिते तीरा, पिशाच कळा तेथे पाहिली चतुरा, बाळवेशे मी मोहिलो विप्रा, भीती मीची म्हणून टिकलो परी अकस्मात, अपार कुसुमे तेथे पडत, ते पाहून या भयभीत, होऊन या पळालो परी मागाहून, अपार शब्दे पिशाच गण येऊन, उभा रहा ऐसे म्हणून, वारंवार ऐकितो मी, परी मीन पाहे मागे, पडत झडत आलो लगबगे, ऐसी कथा सांगोपांगे, झाली असे मज विप्रा, मग नारदे धरुणी त्याचा हात, तरु खाल ते नेवणी त्वरित, बैसवणी त्या स्वस्थ चित्त, वृत्तांत ते सांगत असे, म्हणे विप्रा ऐक वचन, तू होतासे कुश बेटा कारण, तेव्हा तुझ म्या विलोकून, ऊर्ध्वदृष्टी पाहिले परी अंबरात, मधदृष्टी पडिली सुरवरा दैवते, त्यांनी कुसुमे घेऊन हातात, तुझवरी झोकिली याचे कारण, तुझ बोलाविले नामाभिधाने, एरी म्हणे माझेची नाम, सत्यश्रवा म्हणताती, नारद म्हणे असो कैसे, सत्यश्रवा नाम तुझ वसे, म्हणून पुकारित होते दैवतैसे, भूतचेष्टा नसे बा, तरी सत्यश्रवा तुझे नाम, कोठे आहे तुझे धाम, नाही ठाऊक आम्हा ग्राम, कोठे आहे सांग पा, असो इतुके स्वामी विचारून, पुढे बोलला एक वचन, बाळा लागे सदनी नेऊन, करी पाळन प्रीतीने, ऐसे बोलणे अनेक बोलले, की हे बाळक ब्रह्म ठेले, पिप्पलाय नारायण जन्मले, अवतार प्रकट झाला, तरी सकळ संशय सांडून, बाळने सदना लागून, याचे करिता संगोपन, सकळ सिंधी साधती, ऐसे सुरवरांचे बोलणे, विप्राम्या येथून ऐकले काणे, असत्य मानू नको जाणे, देव सर्वही बोलती, सत्यश्रवा विचारी मानसी, स्वर्गात मम नाम काय माहितीसी, हाचे संशय धरुणी चित्तासी, क्षण एक तिष्ठत असे, करुणी पाहे ऊर्ध्वदृष्टी, तो देखील अपार देवथाटी, परी नारद कृपेची सर्व हातवटी, देव दृष्टी पडी येले, मग नारद बोले तुका विमान, म्हणे विप्रा बोलसी सत्यवचन, माझे दृष्टी सुरवर्गण, येथून या दिसती पै, तरी विप्रा ऐक सत्यवचन, एही माझ्या समागमे करून, कुशवेष्टीतील बाळ उचलून, मम करी ओपिका, ऐसे बोल ऐकता, अवश्य म्हणे सवस्तर पिता, मग नेवणी सत्यश्रवाचे हाता, बाळका करणे ओपिले, सत्यश्रवा ते नारदे ओपुनी बाळ, तेने योगे मने सुडाळ, पोटी आनंद भरुणी सबळ, बाळ हृदय कवळीत असे, बाळ ओपुणी नारद मुनी, बोलता झाला तया लागुणी,
सत्यश्रव्या बाळनामी सरपट ऐसे पाचारी सरपट नामे बाळगुणी सुरवर बोलिले आहेत वाणी ती ऐकली निजी श्रवणी तरी हेचे नाम ठेवी का अवश्य म्हणून सत्यश्रवा येता जरा निकट आपुल्या गावा एरीकडे नारद देवा स्वर्गी जाऊनी संचलला सांगता सकळ देवा वृत्तांत स्थाना गेले देव समस्त एरीकडे स्वसदनात सत्यश्रवा संचरला ग्रहिकांता चंद्रानामी अतिलावण्य धार्मिक लक्ष्मी पतिव्रता ती अपारणेमी की ती अनसुया दुसरी तिचे निकट सत्यश्रवा उभा राहुनी बोले बरवा म्हणे कामिनी दर्भ मिळावा गेलो होतो काननी तेथे अवसट लाभ झाला सूत तुते दैवे दिदला तरी पालन करुणी नामयाला सरपडेसे पाचारी त्याच्या योगे करुण सुरवरांचे पाहिले चरण मग मुळापासून सकळ कथन कांतेपाशी बदलातो कांता ऐकुणी वर्तमान तुका वितसे आनंदे मान म्हणे दर्भ भावे सेविता विपिन वंशरता सापडली की खापर वेचू जातावणी तो सापडला चिंतामणी तेवी तुम्हा देवे करुण बाळ लाभले महाराजा की भूत पूजा वया मसनवटी जाता लक्ष्मी भेटे वाटी तेवी तुम्ही कारणपोटी बाळ लाभ झाला असे की दगड उलथा याचे मिशे देवे लाभला चोख परिस तेवी तुम्हा लाभ सुरस बाळ लाभ झाला असे की सहज मरकट धरू जाता गाठ पडली हनुमंता तेवी तुम्हा दर्भ भावार्था बाळ लाभ झाला असे ऐसे म्हणून चंद्राणारे बाळ हृदय कवळी करी परी अति स्नेह चित्त समुद्री आनंद लहरी उठवित जैसा दरिद्री पिशून वनात निजे परी मांदू सापडे त्यात मग आनंद तयाचे हृदयात कवळ अर्थी वर्णिला तेवी वाढवणे आनंद लहरी बाळा आलिंगी चंद्राणारी मग स्नानपान पयोधरी करुणी पालखा ते हालवितसे सरपट ऐसे बोलडी नाम गीत गातसे साधू सम ऐसे सलिल दावणी प्रेम अपार दिवस लोटले सप्तवर्षेपर्यंत पालन केले कालस्थित उपरी मोची बंधन त्यात अति गजरे केले असे मग कर्वुणी वेदाध्ययन शास्त्र विद्येत केले निपुण मीमांसादी सकळ व्याकरण न्यायशास्त्र पडविले यावरी कोणी एके दिवशी गमन करिता देवऋषी सहज येत पुनीत ग्रामासी स्मरण झाले नाथांचे मग अंग तुकांचा वेश धरून पाहे सत्यशिवाचा आश्रम तो 12 वर्षाचा चरपटनाम महातेजस्वी दिसत असे मग विप्र वेशे ते ग्रह भक्ती सारणी पाहिले चरपट मूर्ती तो सुगम विद्येची दैदिप्य शक्ती तया देही देखील ब्रह्म रेतो दैप्राणी म्हणून बंधुत्व नारद मुनी त्या मोहाने सकळ करणी सरपटाची देखील परमतोष मानून चित्ती जात बद्रिकाश्रमाप्रती तो आत्रेय आणि मच्छिंद जती निज दृष्टी देखिले मग भावे करुणी तय वेळा उभयतांचे जाऊनी भेटला त्याते पाहुणे लोटला चित्त सरिती प्रेमाचा निकड बैसुनी तयाचे पंगती परी एकाग्री मिळाला चतुर्थ शक्ती मच्छिंद्रनाथ अपर्णापती दत्तात्रय चतुर्थ तो परी हे दोघेही एका व्यासी दीक्षावंत पूर्ण संन्यासी वैष्णव नामी भागवत देशी प्रतापार्क तयाचा की निधी परिस चिंतामणी की चौथा कौस्तुभ वैडूर्य खाणी ऐसे चौघेही एकासणी विराजले एकदा ते वार्तालता अपरिमित तो चरपट वार्ता विधिसूत मुळापासून पूर्ण कथित मित्रवर्गाते सांगितली वार्ता ऐकता आदिनाथ श्री दत्तात्रेय बोलत की तुम्ही नवनारायणात सनात करू इच्छिले तो पिपलाय नारायण अवतार मिरवला चरपटनाम तया आता सनात करून कल्याणरूपी मिरवाल ऐसे बोलता उमारमण बोलता झाला अत्रिनंदन की महाराजा पश्चातापाविन हित प्राप्ती मिळेना तरी चरपटाते पश्चातापे मानला नाही जववरी बापे तववरी अनुग्रह लोपे माझ्यावरी मिरवत असे यावरी बोले नारद मुनी हे अवधूता बोलसी वाणी तरी चरपटाचे अंतकरणे पश्चाताप मिरवितो परी तुम्ही जीवासम भावे सरपटभागी मिरवा सदय तो पश्चाताप उदय सरपट देही करितो मी ऐसे बोलणे अवधूता पाहिले शीघ्र पुनीत ग्रामक्षेती पवित्र होणी विद्यार्थी सत्यश्रवाते भेटला म्हणे महाराज गुरुवर्या मी विद्यार्थी विद्याकार्या तरी मजवरी करुणी दया विद्यारत्न ओपावे मग अवश्य म्हणून तो ब्राह्मण अभ्यास विद्ये कारणे कुलंब ऐसे स्वदेहा नामाने सत्यश्रव्या बदलाचे कुलंब नामे नारद मुनी आणि चरपट नामे करुणी उभयता बैसुनी एकासनी अभ्यास करीती सद्विद्या परी कोठेही न लागे ठिकाण तो अवसर आला देवे करुण तया ग्रामी एक यजमान पाचा रावया पातला त्याचे
तयाचे ग्रही प्रयोजन करणे होते ओटी भरण तो ग्राम जोशी म्हणून पाचारावया पातला पातला परी सत्यश्रवा बैसला होता अर्चित देवा मग चरपटा सांगुणी मनोभावा नादासह पाठविले सरपट जावणी तयाचे धामी विधी उरकिला मनोधर्मी उपरी यजमान दक्षिणा पाणी येता झाला महाराजा नारदे पाहुणी संधी स्मरण झाले पूर्वविधी सरपट म्हणी कलह नव्हता कधी परी नारदे योजीला बैसले होते कार्या लागुणी तो नारद बोलले सरपटा शिवानी दक्षिणा न घेता तू गुणी योग पुरुषा योगज्ञानी जरी तू दक्षिणा हाती घेसी तरी योग्य न वाटे आम्हासी आपण उभयता अज्ञान विद्यार्थी भागाभाग समजेना तरी उगलाची चाल सरपटा उठोनी सत्यश्रवा येईल तव दक्षिणा घेऊन सरपट म्हणे रिक्त हस्ते करुणी कैसे जावे सदरासी नारद म्हणे तू दक्षिणा घेसी परी अमान्य होईल तव पित्यासी एरू म्हणे कसरतेसी करुणी दक्षिणा घेईन मी कसरत करुणी सवाई पाडे द्रव्य ठेविता ताता पुढे मग तो काय बोलेल वाकुंडे भलेपण दाविल की ऐसे उभयतांचे झाले भाषण तो यजमान आला दक्षिणा घेऊन सरपटा हाती देत भिजवून अल्प दक्षिणा पाहत असे तो ती दक्षिणा अतिसान नव्हती उभयतांच्या स्वरूपाप्रमाणे तेने करुणी सरपट म्हणे खिन्न झाला धार्मिक तो आधीच नारदे कळ लावून ठेविली होती अंतकरणे त्यावरी लघु दक्षिणा पाहुणे कोप अत्यंत पावला नारदे भाषणापूर्वीच बीज पेरुणे ठेवले होते सहज कोप तरु फळविराच कलह उत्पन्न झाला पे मग बोलता झाला यजमानासी म्हणे तुम्ही ओळखले नाही आम्हासी कवन कार्य कवन याचकासी द्यावे कैसे कळेना यजमान म्हणे ऐक बटा याचकापैका द्यावा मोठा परी दाता असेल करंटा मग याचके काय करणे एरी म्हणे सामर्थ्य असता परी प्रवर्तावे कार्यार्था ऐसे परी बोलता उभयता कलह अपार वाढे नारद तेथोनी निघोनी सत्यश्रवा विप्राजवळी येऊनी म्हणे दुःखविला यजमान गुणी धडगत मज दिसेना असंतुष्ट द्विजनष्ट ऐसे बोलते सर्व वरिष्ठ तरी सरपटाने केले भ्रष्ट यजमान कृत्य सर्वस्वी आपण याचक संतुष्ट वृत्ती सदा असावे गौरवयुक्ती आजव केली या कार्य घडती न घडतीची महाराजा ऐसे बोलता नारद मुनी कोप चढला सत्य श्रव्या लागोनी तत्काळ देवार्चन सोडोनी यजमान गृही पातला तो यजमान आणि सूत बोल बोली ऐकली समस्त तेही पाहुणी साक्षवंत अति कोप वाढला जैसा आधीच वैश्वानर त्यावेळी सिंचले स्नेह अपार की उन्मत्त झाली पान मदिर त्यावेळी संचार भूताचा त्याची नाय सत्यशवा कोपानळी चढला बरवा येताची चरपटमुखी रवा करपुटाने काढीत असे ताडण होता मुखावरती सरपटे पडला क्रोधा होती आधीच बोलता यजमानाप्रती क्रोधोदके भिजलासे त्यावरी सरपट नेत्री क्रोधाचे पूर लोटती मग सर्व त्यापुढे क्रोधे जलपत गावाबाहेर निघाला गावाबाहेर भगवती दुर्ग जाऊनी बैसला गुप्त मार्ग पश्चातापे झाला योग मना माझे दाटेना एरीकडे नारद मुनी अंतरसाक्षी सर्व जाणूनी दिव्य भव्य विप्रप्राज्ञ वेश द्वितीय नटलासे होनी दिव्य ब्राह्मण दुर्गालय आला दर्शना म्हणून भगवती ते नमस्कारून चरपटा समीप बैसला म्हणे कोणजी का हो येथ बैसले आहात चिंतास्थित एरू ऐकुणी सकळ वृत्तांत तया पाशी निवेदी ऐकुणी चरपटाचे वचन म्हणे पिसाट झाला ब्राह्मण ऐसा क्रोधे पुत्रा लागून दुःख विले वृद्धाने आपले चरण संपुट पुत्रा पायी येता नीट मग पुत्र मर्यादा रक्षुनी चोखट महात्म्य आपले रक्षावे ऐसे चाल जगतात प्रसिद्धपणे आहे वर्तत परिमतिमंत तो वृद्ध निश्चित बुद्धिभ्रष्ट म्हणावा ऐसी तरी ऐशियांचा संग त्यजून तू सेवावे महाकानन परतुणे त्याच्या वदन डाऊने पुत्राने ऐसे बोलता नारद मुनी सरपटा क्रोध अधिक मणी दाटला पश्चातापे करुणी अधिकोत्तर नेटका मग त्या विप्रा लागी बोलत मने मम ग्रही जावणी गुप्त कुलंब नामे विप्र यथार्थ पाचा ऋणी आणावा त्याते घेऊनी स्वसंगती आम्ही जाऊ विदेशाप्रती पाहुणी सगळ सद्गुणमूर्ती विद्या सकळ अभ्यासू अवश्य म्हणून तो ब्राह्मण भगवती दुर्गा बाहेर येऊन त्या स्वरूपा लोप करून कुलंब वेशे नटलासे पुन्हा त्यापाशी शीघ्र येऊन केला सरपटा लागी देखन म्हणे पिसाट झाला तो ब्राह्मण हिताहित कळेना
तरी ऐसे क्रोधापासी आम्ही न राहू निश्चयसी, तरी अनेक गुरु पाहुनी महिसी विद्ये लागे अभ्यासू. ऐसे बोलता कुलंब वचन अधिकोत्तर चरपट मन, पश्चाताप दाटून कुलंब चित्ती मिरवला. म्हणे सख्या अन्न क्षेत्रासी आपण राहून उभयतासी, दोघे एकची मार्गासी वर्तणुकी राहूया. करू एकचित्ते आपणास पडणार नाही दुःखलेश, गुरु संपादून निशेष विद्ये लागी अभ्यासू. ऐसे बोलता चरपटासी अवश्य म्हणे विधिसूत त्यासी, तत्काळ सांडून या नगरासी मुनिराज उठला. मग चरपट आणि नारद मुनी उभयता चालिले मार्गलक्षणी, 5 कोश लंघितावणी नारद बोले तयाते. म्हणे सखे ऐकवचन आपण पाहू बद्रिकाश्रम, श्री बद्रिकेधारा नमून काशी क्षेत्री मग जाऊ. तये क्षेत्री विद्यावंत विप्र आहेत अपरिमित, कोणी आवडेल जो चित्तांत विद्या त्यापाशी अभ्यासू. ऐसे बोलता कुलंब चरपटाप्रत अवश्य म्हणे विप्रपुत्र, मार्गधरुणी बद्रिकाश्रमाते पहावया चालिले. मार्गे करुणी भिक्षाटन पाहते झाले बद्रिकाश्रम, केदारेश्वर देवालयात जाऊन बद्रिकेदार नमियेला. नमिता उभई श्री केदार समर्थ, तो प्रकट झाले मच्छिंद्र दत्त. ते पाहुनी विधिसूत तयांपासी पातले, दत्तचरणी ठेवणी माथा आणिक नमी मच्छिंद्रनाथा. ते पाहुणी चरपटी तत्वता, तोही वंदी उभयतांसी. चरपटे उभयतान करुणी नमन, पुसतसे तो कुलंबा कारण. म्हणे महाराजा हे कोण उभयता असती पै. नारद म्हणे ओळखी नयनी, अत्रिसुत हा दत्तात्रेय मुनी, आणि मच्छिंद्र जती ऐकसी काणी, तोच असे हा ब्राह्मण. त्यानंतर मी देवऋषी. नारद म्हणते या देहासी, तव कार्यार्थ कुलंबवेशी मानव देही नटलो मी. ऐसा एकता चरपट वचन कुलंबजनी माथा ठेवून, म्हणे महाराजा स्वरूप दाऊन सनात करी मजा आता. नारद म्हणे ऐक वचन आम्ही स्वरूप दाऊ त्रिवर्ग जाण, परिभा गुरुप्रसाद विन न देख वे गा तुझ लागी. तरी गुरुप्रसाद मंत्र काणी रिगावा होताची ध्यानी. मग आम्हीच काय दिसती त्रिभुवनी, ब्रह्मस्वरूप होशील तू. यावरी बोले चरपटनाथ, कोणता पाहू गुरु येत तुम्हापेक्षा प्रतिष्ठावंत भुवनत्रय असेना. तरी माझा अनुग्रह द्यावा येते, करावे स्वस्वरूपी सनाथ माते. नारद म्हणे दत्तात्रेया ते कारण आपले संपादा. ऐसे बोलता नारद मुनी श्री दत्तात्रेय कृपा करुणी, ठेविता झाला वरदपाणी. चरपट मोळी ते धवा संकल्पित स्थित तनुमन, काया वाचा जीवित्व प्राण चित्त बुद्धी अंतकरण घेतले गौणी संकल्पे. मग वरद हस्त ठेवणी मौळी, करणी ओपिली मंत्रावळी. ओपिताची अज्ञान काजळी फिटून गेली तत्काळ. ब्रह्मदर्शन खुणा व्यक्त होताचे देखील सत्वत्व तेथ लखलखित तेजद्भूत. मित्रापरी भासले की औदुंबरीचा ठाव सांडून, देव मिरविती पृथ्वीवरून. तेवी विधिपुत्र वसुनंदन तेजे करुणे गहिवरले. मग चरपटे पाहुणी तेज सविता त्रिवर्गाचरणी ठेविला माता. तो अवसर पाहुणी तत्वता उमाकांत प्रकटला. प्रकट होता अपर्णापती चरपटा सांगे मच्छिंद्र जती. दशकर्णमी का कृपामूर्ती भेटावया आलासे. ऐसा एकता चरपटनाथ शिवा नमितसे आनंद भरित. मग दशकरे कौटी हृदयात मुखा लागे पुरवाळी. कुरवाळी म्हणे अत्रिसूता विद्या सांगावी चरपटनाथ. नवांच्या गणी करुणी सरता नाथ बनती मिरविका. अवश्य म्हणून अत्रिसूत सरपटाचे विद्या अभ्यासित. सकळ शास्त्री झालावल्यात उपरी तपा बैसविला. मग नागपत्री अश्वस्ती जाऊन 12 वर्षे वीरसाधन. 9 कोटी 7 लक्ष रत्न शाब्री कवित्व पै केले. यापरी मंत्रविद्या करून मिळविले सुरवर मंडन. स्वर्गदेवता तोषवून विद्यावरू घेतला. परी श्री गुरु अत्रिसूत सेविता झाला गिरणार पर्वत. एरीकडे चरपटनाथ तीर्थावरी चालिला. श्री रामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर जगन्नाथ हरिहरेश्वर काशी मणिकर्णिका विश्वेश्वर तीर्थे सेवित चालिला. तीर्थे करी अपरिमित सच्चिष्ट नव झाले त्यात. ते नवशिष्य प्रख्यातवंत सिद्ध कळा जाणती. राघव सिद्ध बाळसिद्ध गोकाट सिद्ध जाबुसिद्ध नैमित्तिक सारेंद्रक हुक्ष प्रसिद्ध द्वार भैरव रणसिद्ध तो. ऐसे सरपटाचे नवसिद्ध वर्ण शाब्री विद्येत असती पूर्ण. 84 सिद्ध नवांपासून उदयवंत पावले. जोगी शारंगी निजानंद नैन निरंजन यदु प्रसिद्ध. गैवनशूद्र कास्त सिद्ध रेवणनाथाचे असती पै. उरेश सुरेश धुरेश कुहर केशमर्दन
शुद्ध कपूर भटेंद्र आणि कटभ्रवा साबर हे नवसिद्ध भर्तरीनाथाचे, दक्षेंद्र आणि अनिर्वा अपरोक्ष कामुकर्णव सहनसिद्ध प्रसिद्ध, दक्षलायन देवसिद्ध, पाक्षेंद्र साक्ष मच्छिंद्राचे सिद्ध हे, निर्णयान्नव हरदंतान भौमान युक्षे कृष्णपलायन हेमा क्षेत्रात रत्नागर नाम, गोरक्षसे हसती विनय भास्कर दत्तधात पवन भार्गव सुधार सुक्षार्णव यथार्थ कविट शर्वा वधम प्रोक्षित नवजालिंद्राचे हसती शारुक वालुक शरभसहन प्रोक्षिक शैर्भ्र कोकिल नाम, कास्मित्वाच संपत्ती नवही पूर्ण कान्हीपाचे हसते, यापरी चौरंगीचे सहा सिद्ध लोम भ्रातरक चिरकालवृंद नारायण काळिका श्रावजी प्रसिद्ध चौरंगीचे हसते पै मीननाथ अडभंगीनाथ याचे सहा सिद्ध सिद्धिवंत सुलक्षा लुक्ष मोक्षार्णव समर्थ द्वार भद्राक्ष सहावा, एकूण 84 सिद्धांचा झाडा पूर्ण ग्रंथीमधला धुंडीनंदन मालू नरहरीचा वंशिक पूर्ण सेवक असे संतांचा स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसद भाविक चतुर अष्ट त्रिशंतीत माध्याय गोड हा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. शिरस्तु. ओव्या 201 नवनाथ भक्तिसार अष्ट त्रिशंतीत माध्याय समाप्त. अलख निरंजन आदेश. अलख निरंजन आदेश. श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय.